हा?
गणपती बाप्पा आवाज येऊ द्या आवाज येऊ द्या पेटवायचे बारी पेटवायचे बघा बघा
या महाराष्ट्राला लाल मातीत मराठी म्हणून जगण्याची हिंमत मिळवून देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना श्रीवार वंदन. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले अशा माझ्या महापुरुषाला मनाचा मुद्दा करून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी आणि कोकण म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो निळाशार समुद्र आणि या समुद्राच्या तीरावर बसलेलं माझं हे कोकण आणि या कोकणाच्या मध्यभागी असलेलं माझं हे लांजा तालुका आणि तालुक्यात वसलेलं हे पुणे गाव आणि या पुणे गावात वसलेली ही मानेवाडी. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने ही कला सादर करत असताना मी मराठी काय म्हणतो, मी मराठी, माझा जात धर्म पंथ मराठी आणि मी गात राहील माझ्या या मराठी कोकणी अस्मितेसाठी. आणि त्यात काही चूक झाल्याची मोठ्या मनाला बदला घालून घ्याल आणि तुमचं हे अनुभव सहकार्य आम्हाला मिळून द्याल अशी रंगदेवतेची प्रार्थना करतो. रसिक हो, आज या ठिकाणी थोडं नॉर्मल आज या ठिकाणी सांगावयास आनंद होतो ते म्हणजे सौ सुहासिनी वामन माने, श्री वामन रामचंद्र माने, श्री सुधीर वामन माने आणि श्री संदीप वामन माने यांच्या घरी आज सत्यनारायणाची महापूजा असल्या कारणाने आज या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल हा शाहीर अनिल कराटे आणि माझा पूर्ण संच आपला सतत ऋणी आहे. त्याचप्रमाणे आज ही कला सादर करण्यासाठी आम्ही मुंबईवरून निघालो तेव्हापासून सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहून आमचे संदीप माऊली या माणसाची एवढी धडपड बघून खरंच असं वाटतं की कलाकाराची जाण असते आणि आज याने आमचा उत्तम असा हा पाहुणचार केला त्याबद्दल त्याचीही आम्ही सतत ऋणी आहोत. आजची ही कला सादर करत असताना मला ज्याची कीबोर्डसाठी साथ मिळाली ते ऋतुराज बोंबले, ढोलकी मास्टर नाना खवाली यांचे पट्टे शिष्य दीपराज बोंबले. त्याचप्रमाणे मला ऍक्टोपॅडला साथ करतो तो अविनाश आगरे आणि बेंजोसाठी सिद्धेश लाभले. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझा हा सुंदर आवाज आपणापर्यंत पोहोचवत आहे ते म्हणजे सानवी साऊंड सर्व्हिस कांचरे बंधू यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्दा. बघा, मनोरंजनाचा थाट शक्ती तुऱ्याच्या डावात आहे, मनोरंजनाचा थाट शक्ती तुऱ्याच्या डावात आहे, शक्तीवाले बुवा सुद्धा मोठ्या आवाज. गलगी तुरा ही आमच्या नसा नसात आहे आणि या लोककलेचा खरा जाणकार रसिक या पूर्ण गावात आहे, या पूर्ण गावात आहे, या पूर्ण गावात आहे. आजच्या या कार्यक्रमाला खास करून ज्यांची उपस्थिती आहे ते म्हणजे आम्हाला गुरु समान असलेले शाहीर लक्ष्मण सावंत मावळे, त्याचप्रमाणे मान्य श्री उद्योजक विलाशी बोंबले साहेब यांचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य असतं त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्दा. त्याचप्रमाणे आपली ही कोकणातली कळा जगा पलीकडे जे पोहोचवतात ते माझे हे कोकणातील युट्यूबर. आता सर्वांचीच नाव माहिती नाही तरी पण श्यामदादा आहे, गवळी आहे, अथर्व आहे, सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो कारण तुमच्यामुळे आज हा कलाकार जिवंत आहे, हा खरा कलाकार जिवंत आहे माझ्या या कोकणातील युट्यूबर्समुळे. तर त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शक्तीवाली शाहिरांचे संगीतकार
सिद्धेश मेश्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझा शाहीर मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शाहीर सुनील वीर यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा. सतीश बंडवे आणि रवींद्र भांदळे यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी खरोखर ज्या नावाचा उल्लेख करावा असं वाटतं की आपल्या कोकणातील ख्यातनाम बँजो मास्टर ज्यांच्यासोबत आम्ही बरेच कार्यक्रम केले असे आमचे नरेश दादा गुरव हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे सूरज खाके हे ढोलकी मास्टर आहेत, त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे अमोल शिंदे माऊली, त्याचप्रमाणे मोर्या साऊंड सर्व्हिसचे मालक जे आमच्या कार्यक्रमाला नेहमीच आम्हाला साऊंडची बोलायचं सहकार्य करतात असे दीपक खाके माऊली आज या ठिकाणी या गर्दीत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बने माऊलींच्या आई आणि वडील यांचे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून चांदणा धरून दिसते पण रात पाहिजे, चांदणा धरून दिसते पण रात पाहिजे, मला फुलं साऱ्याची अशी बात पाहिजे. काय म्हणतोय? चांदणा धरून दिसते पण रात पाहिजे, मला फुलं साऱ्याची अशी बात पाहिजे. आज रंगेल हा सामना, फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे, तुमची मला साथ पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांनी पहिली बारी उत्तमरित्या रंगवली आणि सुमधुर आवाज ज्यांचा गोड गळा आहे ते अभिषेक पाताडे सह आमचे मित्र विनय बने. त्याचप्रमाणे त्यांचे वस्ताद शशिकांत काकडे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून तुमच्या चरणी ही वेळी वाकडी सेवा अर्पण करतोय. ती गोड माणूस घ्या आणि काही चुकलं तर ते येऊन गुपचूप कानात सांगा अशी नम्रपणाची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण. सर्व मंगलम मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणे नमोस्तुते. हिंदू धर्म रक्षणासाठी केलं जीवाचं पाणी, हिंदू धर्म रक्षणासाठी केलं जीवाचं पाणी, असा हा माझा शिवराया पळवून लावलं ते बाजून पाणी, त्या दुश्मनाला पळवून लावलं ते बाजून पाणी, असा माझा महाराष्ट्र घडविला माझ्या शिवराया.
माझं स्तवन झालेलं आहे. आता बारी पेटवायची की नाही? बदलवायचं नाही, हे बंधन नाही. चांगलंच करायचं आणि आनंदाने करायचं. कारण बुवा बारी एकदम चांगली करून गेले. बुवांच्या आवाजाला एकदा जोरदार टाळ होऊ द्या बुवांच्या आवाजाला. कारण हा युवा शाहीर आणि कोकणाचा शाहीर असा या रंगमंचावर येणं हे मोठं भाग्य आहे. आणि बुवांना शुभेच्छा देतो. आता बुवा सुरुवात करायची. बुवा म्हणाले भागाला भाग द्यायचाय, चालीला चाल द्यायची. बुवांच्या स्तवनाची चाल होती. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मस आले भीमबाळ, हो जन्मस आले भीमबाळ. व म्हणाले की तुम्ही आदिमाई श्रेष्ठ करायची आणि आम्ही शंकर श्रेष्ठ करायचं आहे. वा बघा, लक्ष असू द्या. ज्ञानमार्ग दया सागरा, हो ज्ञानमार्ग दया सागरा, दया सागरा. वंदन प्रभो ईश्वरा, हो वंदन प्रभो ईश्वरा, वंदन प्रभो ईश्वरा. वा वा, तुमच्या पहिल्या गाण्याची पहिली साथ दिली. लक्ष असू द्या. बघा आजचे या कार्यक्रमाचे आयोजक खरोखरच माणसाने किती धडपड करावी हे सुधीर माऊलींकडून शिकावं. तुमच्या धडपडीला एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये आले. हे मी 5,000 समजून माझ्या हृदयाशी ठेवेन. धन्यवाद. झापूक झुपूक झापूक झुपूक. व बारीला काय मजा आली नाही. फक्त एक सुंदर गायन सोडलं तर बारीत काय मजा नव्हती बुवा. तरी पण मी रसिकांना मजा देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी माझा गण गातोय. सगळ्यांनाच या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे आणि 14 सप्टेंबरला घरोघरी गणपती येणार आहे आणि या आगमनाचं मी गण गात आहे. लक्ष असू द्या. तुझ्या आगमनाला अरे गीत गाता स्फूर्ती येते मनाला आणि तुझ्या नामस्मरणाने हे श्री गणेशा सुरुवात करतो. म्हणून काय म्हणायचं बघा. झुम झुम झनन वाजती पैंजण पायी त्या घुंगुरवाळा हे बाप्पा तुझ्या मोरया गजानना. झुम झुम झनन वाजती पैंजण पायी त्या घुंगुरवाळा हे बाप्पा श्री मोरया गजानना.
वाजती पैठण पायी त्या घुंगुरवाडा बाप्पा श्री मोरया गजानना नटली धरती जागे तुझ्या आगमना नटली धरती जागे तुझ्या आगमना यावे लवकर गुरुवरती गणेशा नाथच कंचना झुम झुम वाजती पैठण पायी तुझ्या घुंगुरवाडा बाप्पा मोरया गजानना झुम झुम वाजती पैठण पायी तुझ्या घुंगुरवाडा बाप्पा तुझ्या मोरया गजानना वाजती पैठण पायी तुझ्या घुंगुरवाडा बाप्पा तुझ्या मोरया गजानना वाजती पैठण पायी तुझ्या घुंगुरवाडा बाप्पा तुझ्या मोरया गजानना वाजती पैंजण पायी त्या घुंगुर काळा हे बाप्पा श्री मोरया गजानना. बघा माझा गण झालेला आहे भुवनचा गण. भुवन घ्यायचं ना कडे कारण भुवन लय शास्त्र सांगत होते अशी वारी झाली पाहिजे तशी वारी झाली पाहिजे. अहो पण ही लोक पेट्रोलला पैसे देऊन आले रात्रात जागतायत तर त्यांचं मनोरंजन झालं काय पाहिजे की नाही. हा तो आवाज जोरात येऊ दे भुवाला पाठीमागे जाऊ दे. काय झोपलो की काय गेलो झोकतील बाऱ्या काय भजनाला आलो काय. बघा भुवांचा गण होता. भुवांच्या गाण्याची चाल काय होती. प्रेम दिवाने राधा होई चाल हरणा करी घेऊळी घागर डाव्या कडेवर पदर कोसावरी
कीव येते बुवा गाणं म्हणतात गणा तुझ्या रूपाला पाहुणी लाजली शुक्राची चांदणी बुवा शुक्राची चांदणी लाजायला हे काय नमनाची गवळण नव्हे हो बुवा हा? अरे ज्यानं हे असं म्हणतं ज्यानं निर्माण केलं त्याला शुक्राची चांदणी लाजेल काय हो बुवा तुम्ही फक्त नमनच करा हा ऐक ना बुवा ऐका जाते गेले बुवा ना बघा बघा काय म्हणतो मी गणा हे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावली बघा बुवा असा शंकर श्रेष्ठ करतोय आदि अनादि गण मी गातो चढवून तुऱ्याचा सार आदि अनादि गण मी गातो चढवून तुऱ्याचा सार आज सभे रंगणी रंग भराय यावे हो गणराय आज रंगणी रंग भराय यावे हो गणराय बघा बघा सूरज हागे आणि आमचे नरेश दादा गुरव यांच्याकडून या माझ्या आवाजासाठी 100 रुपये आहेत त्यांना शाहीर अनिल गराडेचा शाहीर मानाचा मुद्रा बघा बुवाला घ्यायचं ना आता आट्यात प्रेमाची गवलन ओ गवलन आता बाहेर ये आणि हातात पेन धर आणि जेवढं लिहायला जमेल तेवढं लिह हा उडवायचा आहे सुकला शॉट डायरेक्ट कसा फक्त द्यायचा एकच मर 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 नाही डायरेक्ट डिस्काउंट हो बुवा आहेत ना बुवा जवळ आहेत ना हा जरा जवळ येऊ देत बुवा कारण बुवा प्रेमाची गवळण तुमच्या आवाजाला सॅल्यूट आहे माझा पण बुवा थोडीशी रंगत यायला पाहिजे आज या ठिकाणी बरेचसे नामवंत शाहीर आहेत माझ्या गुरु समान या ठिकाणी शाहीर मंडळी आहे त्यांचा मान राखूनच आणि माझ्या माय मावल्यांचा मान राखूनच शास्त्र आधारे पण बुवांना झोंबवून सोडणारे बुवा हा बघा बुवांच्या गवळणीचा विषय काय बुवांच्या गवळणीचा विषय काय काय नाही कारण काय समजलंच नाही सगळीकडे प्रेम घेऊन काय जमतं काय बुवा बघा आता मी माझी गवळण करतोय माझ्या माय मावल्यांचा मान राखूनच गवळण सादर करणार आहे बघा तुझं धोक्याचं हाय सांभाळ घसरल पाय वय तुझं धोक्याचं हाय अगं ऐकून घे शाळीला लग्नाच्या पायीला घोटाळा करायचा नाही आणि लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल सोबत त्याच्या पुढचं नवीन आले माहिती आहे ना काय आले सांगा लाल लाल कलरची चड्डी चड्डीचा कलर लाल एवढं कसं माहिती आहे तुम्हाला अरे लाल लाल कलरची चड्डी आणि चड्डीचा कलर लाल तुझ्या ठेंगाचे
दुसऱ्या बाईला त्या गाण्याचं प्रत्युत्तर द्या. बघा पुढचं गात काय, सांभाळत हसरेल बाई वय तुझं धोक्याचं हाय ग, अगं ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला असा घोटाळा करायचा नाही ग. म्हणून काय म्हणतो बघा, साधी सोपी गवळण आहे माझी, उगाच वेडवाकडं मानून घेऊ नका. माझ्या मायमोगाने सांगतोय बघा, हिला अशीच सोडायची नाही रे, हिला अशीच सोडायची नाही रे, दांडुनीच्या हांडीत घालायचा हाय रे. बोला, हिला अशीच सोडायची नाही रे. तुमचा आवाज येऊ द्या, तुमचा आवाज येऊ द्या. हिला अशीच सोडायची नाही रे, दांडवीच्या हांडीत घालायचा हाय रे. आई जवळ हिन, आई जवळ हिन, आई जवळ हिन साऱ्या पोरांची खोटी चढीन लावलेली हाय रे. काय वाटलं तुम्हाला? आई जवळ हिन बघा, बुवाना काहीतरी भेटत होतच ऐकायला मिळेल आणि बुवा जवळ येतील तलवार काढून. हा तसलं काय नको बुवा, आज नमन नाही, आज शक्यतो आहे. हा हिला अशीच सोडायची नाही रे, दांडुनीच्या हांडीत घालायचा हाय रे. आई जवळ हिन साऱ्या जणांची चढीन लावलेली हाय रे. हिला अशीच सोडायची नाही रे, हिला अशीच सोडायची नाही रे, दांडू हांडीत घालायचं हाय रे, दांडू हांडीत घालायचं हाय रे. आई जवळ हिन साऱ्या जणांची चढीन लावलेली हाय रे. हिच्या दुधावर हात त्याने मारला, हिच्या दुधावर हात त्याने मारला, अशी खोटी ही ताडी साऱ्या जणांची आई जवळली ग. आई जवळली हे बाबांनो, हलतच काहीतरी जर युट्यूबला गेलं, कुठे थंबनेलला टायटल काही चुकीचं गेलं तर बाबा तुम्हाला आई जवळ हिन साऱ्या जणांची चढीन लावलेली हाय रे. गवळणाची चाल घ्यायची आहे, कारण बुवा म्हणाले माझ्या मागून यायचंय. बुवा तुमच्या मागूनच आहे, पण दुसऱ्या वारीला तुम्हाला माझ्या मागून यायचंय, तेव्हा हे तिथं थांबणार आहे. बरोबर ना? बुवांच्या गवळणाची चाल द्यायची काय काय होती, इतना मैं चाहू तुझे कोई किसी को न चाहे, कोई किसी को न चाहे.
थोडीशी मजा करतोय पण मात्र भुवांच्या आवाजाला सॅल्यूट हा सॅल्यूट सॅल्यूट हा कारण आता भुवांना प्रेमाने घ्यायला हवे भुवांची ना माझी 22 तारखेला मारी आहे आणि पहिल्यापासूनच चढले तर मी काय सोडणार आहे काय हा त्याच्यामुळे बघा गवळण झालेली आहे माझ्या आजच्या बाईचा प्रश्न मी आपणास कथन करतोय शक्तिवले शहीरांना माझा प्रश्न मी दिलेला आहे तरी रसिकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न रसिकांना कथन करतोय त्यापूर्वी शक्तिवले शहीरांचा हा प्रश्न असा होता बसून घ्या शंकराने नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलवती जा आणि तिथे मनुष्य बेजार झाला असून त्याला तुझ्या नृत्य गायनातून भजनातून तल्लीन कर ही अशी आज्ञा घेऊन ज्यावेळी नंदी भूतलावर गेले त्यावेळी त्यांच्या सोबत मंडळी किती होती व ते पर्व कोणते होते भुवांच्या विषयाची टीप आहे विषय ग्रंथ आधारे असावा विषय ग्रंथ आधारे असावा अहो तुमचा विषय ग्रंथ आधारित आहे की नाही ते तुम्हाला माहिती नाही हो वाचावं पाहिजे विषय ग्रंथ आधारे असावा की उत्तर ग्रंथ आधारे असावा हो बुवा आज कोण तुमच्या सोबत आहेत की नाही हा टाकले माऊली कुठे गेले हा बोलवा टाकले नाही हो टाकले नाही आयला तुम्हाला काही ऐकायला जातं टाकले शशिकांत टाकले त्यांचे गुरुवरे आहे बोलो बोला बोला आणि त्यांना उत्तर देतो ते पण ऐकण्यासाठी बोलवा असं नाही तर रागा येतील जो फटफट तर त्यांनी टीप दिले विषय ग्रंथ आधारे असावा तर बुवा बघा हा शाहीर नावाचा अनिल गराटे आहे तुम्हाला शब्दात पकडणार कारण तुमची आणि माझी 22 तारखेला गाठभेट आहे त्यावेळी बघा अशी हसूबारी होणार तर बुवानी लिहिले विषय ग्रंथ आधारे असावा तर बुवा तुमचा विषय ग्रंथ आधारे आहे की नाही हे तुम्हालाच माहिती असणार पण मी माझं उत्तर देतोय ते मात्र ग्रंथ आधारे आहे हे लक्षात असू द्या बुवा कान देऊन ऐका ज्यावेळी नंदीला आज्ञा झाल्यानंतर नंदी भूतलावर आले त्यावेळी त्यांच्या सोबत कोण कोण मंडळी होती आणि ते पर्व कोणतं होते तर बुवा त्यावेळी नृत्य करायला नंदी सोबत वीर भृंगी ऋषभ स्कंद रेणुक आणि दारुक असे 6 जण होते आणि त्यावेळी उत्तरायण हे पर्व चालू होते बुवा उत्तर एकदा पुन्हा एकदा ऐका ज्यावेळी नृत्य करायला नंदी सोबत वीर भृंगी ऋषभ स्कंद रेणुक आणि दारुक असे 6 जण सोबत होते आणि त्यावेळी उत्तरायण हे पर्व चालू होतं बुवा विषय तुमचा ग्रंथ आधार आहे की काय आहे ते तुम्हाला माहिती नाही पण मी जरी उत्तर दिलंय ते मात्र ग्रंथ आधारे आहे पटवून घ्यायची अपेक्षा करतो बघा माझा प्रश्न कथन करतो रसिकांच्या माहितीसाठी हा प्रश्न मी कथन करतोय शक्तिवले शाहिरांना आधीच प्रश्न दिलेला आहे आपल्या कोकणात होळी शिमगा दिवाळी जागर असे सण साजरे होतात आपल्या कोकणात होळी शिमगा जागर दिवाळी असे सण साजरे होतात पण तेच सण काही गावात 1 दिवस आधी साजरे होतात की नाही तर ते 1 दिवस आधी का साजरे होतात याचं उत्तर बुवा सांगायचं आहे तुम्हाला एकदम सोपा आणि माझ्या कोकणाचा मला अभिमान आहे आणि माझा हा कोकणावरती असलेला हा माझा प्रश्न तुम्हाला मी दिलेला आहे आणखी एक बाजू सोडून बोल तुम्हाला सांगतोय की माझ्या या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या 2 ग्रंथात बघा मी माझ्या ग्रंथांची नावं पण सांगतोय माझ्या ग्रंथाची नावं आहेत लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या 2 ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल धन्यवाद हिरो एकदा बुवांना परत एक आट्यावर घेऊया इकडे तिकडे बघायचं नाही सरळ वाटेला कौसाच्या नगरी जायचं अशी मावशी आहे
तर बघा काय म्हणतो. थोडासा एक चिमटा काढतो तुम्हाला. हा आज याचा ना माझा सामना रंगला आहे. कोण किती पाण्यात आहे हे आज इथे कळणार आहे. कारण बुवांचे गुरु पण बुवांच्या सोबत आहेत. आज याचा माझा सामना इथे रंगला आहे. कोण किती पाण्यात आहे हे आज इथे कळणार आहे. अरे सामन्याला रंग आज भरणार आहे. आणि आई बाबा आणि साई बाबा शपथ सांगतो आज या बुवाला चटणी सारखं वाटणार आहे. अजून एक घेऊ अजून एक घेऊ. हा, तुम्ही काय घे तुम्ही चालवा हो. हा. नाही नाही आज भेटलाय बुवा नवा. याचा उडवला आज मी धुवा. आज भेटलाय बुवा नवा. याचा उडवला आज मी धुवा. जोडीला हाय याच्या विण्या बुवा. है ना? कारण एक राधा आणि एक मावशी, एक गाणारा आणि दुसरा बोलणारा. बघा आणि भुवांचं नाव विण्या. भुवा गमतीने म्हटलंय, राग म्हणू नका. कारण माने साहेबांनी सांगितलंय पैसा वसूल वारी झाली पाहिजे. हा आता पुढची जबाबदारी तुमची. बुवा दाबले तर मला घ्यायचं नाही मध्ये. हा तुमच्या शब्दाचा मान ठेवून वारी केले. बघा काय म्हणतोय. विषयाला विषय भिडवर मग मोठेपणा वीरवर. विषयाला विषय भिडवर मग मोठेपणा वीरवर. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना हा ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना हा ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार गराटे बुवा. बुवा तुम्हाला द्यायचा तेवढा ढोल दिलेला आहे. आता दुसरी बारी कशी करायची ही तुमच्या हातात आहे.
तुम्हाला पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि बुवाला टप टप टपाटप दुसऱ्या वारीला द्यायचंय ना, कारण त्यांची ना आमची भावकी एकच होय ना. नमनवाले बुवा म्हणतात अभिनेत्री कलामंच आणि बने बुवाचा पण मोठा कलामंच आहे. त्यांची बरीचशी गाणी गाजतायत. सध्या कोकणात व्हायरल झालेली गवळण ही बने बुवांची आहे. बने बुवा नाही शाहिरी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा फिरवा.